नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण टॉपिक वाईज स्टडी करणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत काळ, काम आणि वेग, जो तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. तो खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. काळ आणि काम हे स्पर्धा परीक्षेमधील एक महत्त्वाचे प्रकरण आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यक्षमता आणि एकूण काम ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण एक फॉर्म्युला लिहू शकतोय M1D1 इज इक्वल टू M2D2. हा एक बेसिक फॉर्म्युला या चॅप्टरमधील आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण माणसे वाढवतोय तर काम काय होतंय आपलं? काम वाढणार आहे. दिवस मात्र काय होणार आहेत? कमी होणार आहेत. ओके. म्हणजेच काय आहे, जेव्हा माणसे आपण वाढवतोय त्यावेळी दिवस काय होणार आहेत? कमी होणार आहेत. म्हणजेच यांच्यामध्ये काय इनडायरेक्टली प्रपोर्शनल आहे हे. इनडायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजेच आता 10 जर माणसे असतील तर 5 दिवसात काम पूर्ण करतात. तर 15 माणसे किती दिवसात करतील? असा प्रश्न आल्यावर आपण काय करणार? इनडायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळे आपण काय करतो? तर यांचा काय करतो? डायरेक्टली प्रपोर्शनल असले तर तिरकस गुणाकार करतो आणि इनडायरेक्टली प्रपोर्शनल असेल तर काय करणार? 10 गुणिले 5 डिवायडेड बाय 15. म्हणजेच किती होईल? 10/3 इतकं काम होईल. आता हेच आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिले. आपण कसं घेतलं इथं 10 गुणिले 5 म्हणजेच काय घेतलं? माणसे आणि दिवस. म्हणजेच M1 म्हणजे M1D1 इज इक्वल टू M2D2. ज्यावेळी इनडायरेक्टली प्रपोर्शनल असेल, दोन्हीही गोष्टी जर वाढत असतील तर त्याला म्हणायचं डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि एक एक जर कमी होत असेल, माणसे वाढतात, दिवस कमी होतात, इनडायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजेच आपण इनडायरेक्टली प्रपोर्शनल कसं लिहू शकतोय? M1D1 इज इक्वल टू M2D2. त्याचप्रमाणे आपण कसं लिहू शकतोय? M1D1T1 इज इक्वल टू M2D2T2. आता या फॉर्म्युल्यामध्ये कसं आहे, जेव्हा एक्झाम्पलमध्ये माणसे दिलेले असतात, दिवस दिलेले असतात आणि तास दिलेले असतात. म्हणजेच 5 माणसे 10 दिवस काम करतात. किती तास काम करतात? 5 तास काम करतात. म्हणजे ज्यावेळी तास पण दिलेले असतील त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करायचा. त्याचबरोबर जर वर्क दिलेला असेल, वर्क जर दिलेला असेल, त्यावेळी आपण कसा फॉर्म्युला यूज करतोय? M1D1W2, M2D2, M2D2W1. कारण जेव्हा आपण माणसे वाढवतोय, त्यावेळी वर्कही आपलं काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजेच काय आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळे काय घेतोय? डायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळे इथं M1 आणि W2 येणार. ओके. त्यावेळी इफिशियन्सी दिलेली असेल, इफिशियन्सी दिलेली असेल, त्यावेळी आपण काय फॉर्म्युला यूज करतोय? M1D1T1 E1W2 M2D2T2 E2W1. म्हणजेच इफिशियन्सी काय असणार आहे? M1 E1 असं असणार आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल असेल त्यावेळी काय घ्यायचा? तिरकस गुणाकार घ्यायचा. इनडायरेक्टली प्रपोर्शनल असेल त्यावेळी काय करतोय आपण? सिम्पली मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजेच 10 × 5 डिवायडेड बाय 15. आता उदाहरण पाहूया. एक माणूस कामाचा एक भाग, म्हणजे त्याचं काम किती असणार आहे? एवढं जर काम असेल त्याचं, तर तो एक भाग 5 दिवसात पूर्ण करतोय. तर 3 भाग काम म्हणजे हे 1, 2, 3 हे काम तो किती दिवसात पूर्ण करेल असं विचारलंय त्याने. म्हणजेच काय करू शकतोय आपण? W1 काय घेऊ शकतोय? वर्क काय घेऊ शकतोय? 1 घेऊ शकतोय. W2 काय घ्यायचं? 3 आणि किती दिवस म्हणजे D1 काय घ्यायचं? 5 आणि D2 काय घ्यायचंय? जे आपल्याला काढायचंय. तर आपण कोणता फॉर्म्युला घेऊ शकतो? M1D1 W2 M2D2 W1. आता M1 घेण्यात इथं काहीच पॉईंट नाही, तर एकच माणूस इथं वापरला आहे. त्यामुळं M1 घ्यायचं नाही आपण. ह्या फॉर्म्युल्यात काय घ्यायचं? D1W2 D2W1. D1 किती आहे? 5. W2 किती आहे? 3. D2 किती आहे? जे काढायचं आहे आपल्याला आणि W1 आहे 1. म्हणजेच काय येणार आहे? D2 = 15. आता हे झालं फॉर्म्युल्यावरून.
दुसरे, 16 माणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करू शकतात, तर तेच काम 40 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसांची गरज लागेल? तर डायरेक्टली आपण काय करणार आहे, तर फॉर्म्युला यूज करणार आहे. M1 त्याने दिले 60, त्यानंतर दिवस दिलेत, D1 10 दिलेत, D2 40 दिलेत आणि काय काढायला सांगितलं, M2 आपल्याला काढायला सांगितलं. मग आपण काय फॉर्म्युला यूज करू शकतोय, M1 D1 इज इक्वल टू M2 D2. M1 आहे 16, D1 आहे 10, M2 काढायचं आहे आपल्याला आणि D2 आहे 40. म्हणजेच काय येईल, M2 इज इक्वल टू 16 इंटू 10 डिवायडेड, हे तर मल्टिप्लाय इकडे येताना काय होणार आहे, ते डिवाइड होणार आहे. म्हणजे किती माणसे लागतील आपल्याला, 4 माणसे लागतील 40 दिवसात ते काम पूर्ण करण्यासाठी. उदाहरण तिसरे, 40 माणसांना 60 झाडे तोडण्यासाठी 8 तास लागतात. जर 8 माणसे काम सोडून गेलीत तर 12 तासात किती झाडे तोडून होतील? आता इथं आपल्याला काय दिलं आहे, M1 दिलं आहे 40, W1 आपल्याकडे किती आहे 60. कारण हे कामच आहे झाडे तोडण्याचं, म्हणून काय आहे, W1 म्हणजे काय असतं, वर्क असतं. W1 आहे 60 आणि आपण इथं तास किंवा डेज हे दोन्ही कशामध्ये मेजर करत असतो, हवर्समध्ये. म्हणजेच काय, हे आपण काय घेऊ शकतोय, D1 इक्वल टू 8 घेऊ शकतोय. जर 8 माणसे काम सोडून गेली तर M2 काय होणार आहे, 40 मायनस 8 म्हणजे किती होणार आहे, 32 होणार आहे. तर 12 तासात म्हणजेच किती, D2 काय दिले त्यांनी, 12 तास दिले आणि W2 आपल्याला त्याने काय केलं आहे, विचारलं. तर आपण आपला बेसिक फॉर्म्युला यूज करू शकतो, M1 D1 W2 इज इक्वल टू M2 D2 W1. आता M1 किती आहे इथं 40, D1 किती आहे 8, W2 काढायचं आहे आपल्याला आणि M2 किती आहे 32, D2 किती आहे 12 आणि W1 किती आहे 60. तर W2 इथं आपण कसं काढू शकतोय, 32 इंटू 12 इंटू 60 डिवायडेड बाय, हे 40 आणि 8 काय होईल, इकडं मल्टिप्लाय, इकडं काय होते, डिवाइड होईल. म्हणजेच काय येणार आहे, आपलं उत्तर कसं येईल, 4 2 8, 4 त्रिकम 12, ती 30 होईल, ही कॅन्सल होईल, 8 होईल. म्हणजेच किती आलं, 8 गुणुले 3 गुणुले 3 म्हणजे ते काय होतील, तोडून होतील, जर 8 माणसे निघून गेली तर. उत्तर आपलं असेल W2 इज इक्वल टू 72. एक्झाम्पल नंबर 14 आहे आपल्याकडं. 5 माणसांना 10 केळी बनवण्यासाठी 6 दिवस 6 तास काम करावे लागते. तर 12 माणसे दररोज 8 तास काम करून 16 खेळणी किती दिवसात तयार करतील? आता इथे काय दिले आपल्याला, M1 दिले 5, W1 किती खेळणी तयार करणार आहेत, 10. त्यानंतर दिवस पण दिलेत आपल्याला, D1 दिलेत 6 आणि दररोज 6 दिवस तो 6 तास काम करणार आहे. म्हणजेच काय दिले आपल्याला, T1 पण दिले 6. आता M2 दिलेला आहे आपल्याला 12. आता 8 तास काम करणार आहे तो, म्हणजेच काय, T2 दिले 8 तास. W2 काय आहे आपल्याकडं 16 आहे, 16 खेळणी तयार करणार आहे, किती दिवसात तो करतील असं विचारलं. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय, M1 D1 T1 W2, इथं हे सगळे 1 असतात पण W काय असतो, 2 असतो आणि M2 D2 T2 W1 असेल. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया, त्यानंतर आपल्याला D2 फाइंड होईल. म्हणजेच D2 काय होईल, ह्यावरच्या सगळ्या व्हॅल्यू M1 D1 T1 W2 डिवायडेड बाय M2 T2 W1, 3 दिवस. या व्हॅल्यू पुट करून आन्सर काय येईल, D2 किती येतील, 3 दिवस असं आन्सर येईल. म्हणजेच 12 माणसे दररोज 8 तास काम करून 16 खेळणी 3 दिवसात काय करतील, तयार करतील. आता एक प्रमेय आपल्याला पाहायचं आहे. जर A एक काम X दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम B Y दिवसात पूर्ण करतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर आपण हा सिंपल फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. XY म्हणजेच काय, त्यांच्या दिवसांची काय असणार आहे, इथं मल्टिप्लिकेशन असणार आहे. डिवाइड काय करणार आहे आपण, त्यांच्या दिवसांचा, किती दिवसात पूर्ण करतात, एकटा किती दिवसात एक काम पूर्ण करतो, म्हणजे त्यांचे ॲडिशन असणार आहे. आता इथे एक्झाम्पल घेऊया आपण, किंवा हा फॉर्म्युला कसा आला मी सांगते. एक काम किती दिवसात पूर्ण करतो, X दिवसात, आणि B एक काम किती दिवसात पूर्ण करतो, Aचं काम काय असणार आहे 1/X, Bचं काय असणार आहे 1/Y.
मग ए प्लस बीचं काम आपण कसं काढणार? 1/1/x प्लस 1/y म्हणजेच काय होणार? एक्स प्लस वाय यांचा तिरकस गुणाकार होईल डिवायडेड बाय एस वाय. म्हणजेच काय येईल? हे डिनॉमिनेटरला आहे एक्स वाय, हे काय जाईल? वरती जाईल एक्स वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. हेच आपल्या फॉर्म्युल्यात त्यांनी सांगितलं आहे. ए प्लस बीचं काय होईल काम? एक्स वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय होईल. त्याचं उदाहरण बघूया आपण. ए एक काम 5 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर एचं काम आपण कसं लिहिणार? 1/5. बीचं काम किती? 1/6. आता दोघे मिळून म्हणजे काय होणार? ए प्लस बी होणार. 1 कसं येईल? 1 डिवायडेड बाय 1/5 प्लस 1/6. एचं काम आपण कसं लिहितोय? 1/5 लिहितोय. मग ए प्लस बीचं कसं येणार? 1/एचं काम आणि इथं बीचं काम. म्हणजेच काय येणार आहे आपला आन्सर? 30 डिवायडेड बाय 11. आता याचं कसं येईल? 11 दोन्ही 22 आणि हे किती होणार? 8 डिवायडेड बाय 11. एवढे डेज काय लागतील? म्हणजे 2 दिवस आणि मिळून ते एवढ्या दिवसात काम संपवतील. आता तिसरं एक्झाम्पल जे घेतलं आहे आपण, तर सेमच घेतलं आहे. एचं काम 5 दिवस पूर्ण करू शकतो आहे. ए एकटा काम काय करू शकतो? 5 दिवसात पूर्ण करतो आहे. बी एकटा तेच काम 6 दिवसात करतो आहे. पण इथं आपण काय ॲड केलं आहे? सी तेच काम काय करतो आहे? 12 दिवसात करतो आहे. तर आता फॉर्म्युला आपला थेरम काय येणार? एक्स इंटू वाय इंटू झेड डिवायडेड बाय वाय झेड प्लस एक्स झेड. फॉर्म्युल्यावरून आपण या फॉर्म्युला वापरून आपण डायरेक्ट काढू शकतो आहे. आता काय येणार? एक्स किती आहे आपलं? 5. वाय किती आहे? 6. झेड किती आहे आपल्याकडं? 12. आता एक्स वाय म्हणजेच काय येणार? 5 इंटू 6 म्हणजेच काय आलं? 30 प्लस वाय इंटू झेड. वाय इंटू झेड किती आलं? 12 संग 72 प्लस एक्स इंटू झेड 5 गुणिले 12 म्हणजेच किती आलं? 60. मग उत्तर आपलं काय असेल? तर आपलं उत्तर असेल 2/9 डेज. आणि जर विदाऊट थेरम यूज करता तुम्ही जर काढणार असाल तर कसं थेरम न यूज करता कसं काढणार? एचं काम किती आहे आपल्याकडं? 5 दिवसात पूर्ण करतोय. बीचं काम 6 दिवस पूर्ण करतोय. सीचं काम किती दिवसात पूर्ण करतोय? तो 12 दिवसात. म्हणजेच काय करणार आपण? ए प्लस बी प्लस सीचं काम कसं लिहिणार आपण? 1 डिवायडेड बाय 1/5 प्लस 1/6 प्लस 1/12. आता काय करणार? याचं एलसीएम काय येणार आहे? घ्यावा लागेल याचा. किती येणार? 60. म्हणजेच 1 डिवायडेड बाय 60 इंटू 1/5 प्लस 60 इंटू 1/6 प्लस 60 इंटू 1/12. म्हणजे त्याचं उत्तर किती येईल? पूर्ण डिवाइड काय करावं लागणार? 60 करायला लागणार. हे 10 येईल, हे 5 येईल. म्हणजेच काय उत्तर येईल आपलं? 1 डिवायडेड बाय 12 प्लस 10 प्लस 5 डिवायडेड बाय 60 होणार. म्हणजेच हे तर 60 वरती येणार. 60 डिवाइड म्हणून ह्याचे किती होणार? 12 10 किती होणार? 22 आणि हे 27. म्हणजेच उत्तर आपलं काय येईल? 27 दोन्ही 54 आणि 6 डिवायडेड बाय 27 म्हणजे 3 दोन्ही 6 3 9 27. म्हणजेच आपलं उत्तर किती येईल? जे आपण फॉर्म्युला यूज करून केलं तेच आपल्याला थेरी वापरून सुद्धा हेच सेमच उत्तर येईल. या चॅप्टरचा उरलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.